रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार 2026 हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. अधिक मास याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात विवाह, मौजी बंधन, गृहप्रवेश, बारसे यांसारखी मंगल कार्य केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, तप आणि दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा आणि आशीर्वाद देखील प्राप्त होतो. सूर्य पंचांगाच्या तुलनेत चंद्र पंचांगाची कालमर्यादा ही कमी असते. चंद्र पंचांग 354 दिवसाचे असते तर सूर्यपंचांग हे 365 दिवसाचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिना एवढा येतो. ह्या वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगामध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून देखील ओळखला जातो. पंचांगानुसार 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील. यामुळे हिंदूंचे नवे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्याचे होईल. नववर्षामध्ये अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल. याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते असं देखील सांगितलं जातं. अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय, दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचाच अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यापेक्षाही तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं. म्हणून या अधिक मासामध्ये जे काही व्रत केले जातात, ज्या काही भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते त्याचे पुण्यफळ हे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये मिळत असतं. अधिक मासामध्ये काही गोष्टी चुकून देखील करू नये. अधिक मासामध्ये विवाह, गृहप्रवेश, मौजी बंधन, बारसे यांसारख्या शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत. असं मानलं जातं की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. मलमासामध्ये भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. तसेच अधिक मासामध्ये रामायण, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. हिंदू सण आणि महिन्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे नात्यातील ऋणानी बंध आपसूक दृढ होतात. हिंदू संस्कृती प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवते. मग ते नाते पती पत्नीचे असो वा सासर माहेर हे दोन्हीकडचे असो. नात्यामधील प्रेम अबाधित ठेवण्याचं काम हे महिने आणि उत्सव हे करत असतात. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना. हा देखील असाच एक नात्याचा धागा जपणारा महिना आहे. तो धागा म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते. आपल्या मुली चा नवरा प्रत्येक आई वडिलांना नारायणासमान भासतो. अधिक मास हा श्री विष्णूंच्या उपासनेचा असल्यामुळे नारायण रूपी जावयाला मुलीचे आई वडील घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात. त्यामुळे या महिन्यात जावयाला अधिक महत्त्व देण्याची पद्धत आहे. यंदा ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक महिना आलेला आहे. हा अधिक मास फार पवित्र समजला जातो. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण. विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असं देखील संबोधलं जातं. त्यानुसार विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांसाठी जावई हाच तर नारायण असतो. आता बघूया या अधिक मासामध्ये महिला जोडवी का बदलतात. जोडवी चांदीचीच का घातली जातात तर चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे. चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी मदत करतात. नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातील जोडवी. जोडवी हा एक सौभाग्य अलंकार आहे. आजकालच्या फॅशनच्या युगात तर तो खूप लोकप्रिय झालेला आहे. जोडवी अंगठ्या
शेजारील बोटामध्ये घातली जातात. याला देखील शास्त्रीय कारण आहे. अंगठ्या शेजारील बोटामधील नस आणि स्त्रीचे गर्भाशय याचा थेट संबंध असतो, म्हणून अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घातली जातात. या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलांचे गर्भाशय नियंत्रित राहते. जोडवी ही ॲक्युपंक्चरचे काम करतात. अधिक महिन्यामध्ये सुवासिनी महिला आपली जोडवी बदलतात, कारण लग्न झाले की स्त्रीच्या सौंदर्यामध्ये भर पडते. ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू आणि पायातील जोडवी, यामुळेच ही जोडवी जी आहे तर ती बदलली जातात. जोडवी म्हणजे काय? तर जोडवी म्हणजे जोडी. तर आपण चांदीच्या जी जोडवी घालतो तर त्यामध्ये जोडी ही घातली जाते. तर जोडी पायामध्ये घातल्यामुळे आपल्या नात्यासंबंधातील जी काही पती पत्नीची जोडी असते तर त्यांमधील प्रेम देखील टिकून राहतं. त्यासाठी पायामध्ये ही जोडवी घातली जातात आणि दर 3 वर्षांनी ही जोडवी जी आहे तर ती बदलली जातात. त्यामुळे आपले प्रेम जे आहे तर ते नातेसंबंध जे आहे तर ते दृढ होतात. त्यातील प्रेम जे आहे तर ते टिकून राहतं. दर 3 वर्षांनी अधिकाच्या महिन्यामध्ये आपली मुलगी आईला किंवा आई मुलीला किंवा सासू सुनेला किंवा सून सासूला अशी जोडवी जी आहे तर ती दान करतात. कारण की अधिकाच्या महिन्यामध्ये दान करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये शक्यतो चांदी या धातूचं दान केलं जातं. त्यासाठी लेकीसाठी चांदीची जोडवी घेतली जातात आणि नारायण समान जावयाला चांदीचं निरांजन देखील भेट म्हणून दिलं जातं. कारण की या महिन्यामध्ये चांदीचं दान हे उत्तम दान मानलं जातं. यासाठी अधिक महिन्यामध्ये जोडवी जी आहे तर ती बदलली जातात. अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलण्याचा शुभमुहूर्त पाहिला जात नाही. अधिक महिना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही कधीही जोडवी जी आहे तर ती बदलू शकता.